नमस्कार माता बंधूंनी भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो, तर विकास गावडे या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर आता आम्ही चाललोय बघा आमच्या नांदणी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातर्फे आयोजित मर्दानी खेळ बघण्यासाठी, म्हणजे कुस्त्या बघण्यासाठी। तर तुम्हाला पण यायला लागतंय, तो व्हिडिओ पे लगे रहो। तर बघा मित्रांनो, जिथं कुस्त्या होणार आहेत तिथं आम्ही पोहोचलोय आणि छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळातर्फे आयोजित कुस्त्या भरवलेल्या आहेत। आणि बघा इथं भरपूर सगळं पब्लिक जमलंय बघा कुस्त्या बघण्यासाठी। इथं भरपूर पब्लिक आलंय, इकडे पण आहे भरपूर पोरं आलेले। आणि इकडे बघा कुस्त्या बघण्यासाठी स्टेज मांडलेला आहे आणि स्टेजवर सगळं पब्लिक बसलंय आणि आता थोड्याच वेळात कुस्ती चालू होईल। आणि सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। आणि आता इथं मला काय दिसत नाही कारण माझ्यापुढे पब्लिक सगळं बसलंय। व्हिडिओ मला माहिती थोड्याच वेळात तुम्हाला कुस्तीचं व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। मला कुठं तर बसायला जागा मिळते का बघूया। तिथे मोठा बघा लाईटचा लांब आहे, जागा मिळेल असं वाटत नाही, तर मी तो उभारूनच तुम्हाला सगळं दाखवतो व्हिडिओ मध्ये कुस्त्यांचा व्हिडिओ। विकत घेता येतो, घड्याळाची वेळ विकत घेता येत नाही की कोणाच्याही पडण्यात राहत नाही। चुका चुके कुठलाही डेंजर पोझिशन दिवसाचा रात्रीचा घड्याळ कुणाचंही ऐकत नाही, ते त्याच्या प्रमाणात फिरतच असतं। म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात सावध असावं आणि आपला जीवनाचा मार्ग पण यशस्वी प्रामाणिक निष्कलंक पद्धतीने जगला असं कारण लोक आहेत अंगावर बाजूला करायला जागा मिळाल्या तर आणि जरा दाखवलं असतो। आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या हिंदुस्थानाचं प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करतो। मित्र सुद्धा पण गाव दिसत जरा बघा मित्र, म्हणून गाव पहिला लॉक चांगलं करावं लागतं। याच्यासाठी गावावर सराव असावा लागतो, सातत्यानं प्रॅक्टिस असावी लागते। जसं 10वी 12वीचे पेपर आपण रंगीत सोडवतो, त्याच्यासाठी तसे डाव करायसाठी तालमीचा सराव महत्वाचा असतो, हुकूमत असावी लागते। सातत्यानं ते दोघं 2-2 3-3 डाव करतात, पण डाव सुटतात, अर्धवट डाव होतात। याच्यासाठी आपण कुठं तर कमी पडतो, इथला अभ्यास परत तालमीवर सराव आणि इथल्या चुका सुधाराव्या लागतात, तर पैलवान घडत असतो। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेलं लक्षात घ्या। आणि याला म्हणतात कुस्ती, मरणाची कुस्ती, कट्ट कुस्ती, काटा कुस्ती, खशेल कुस्ती। एवढं सोपं नाही, एकमेव खेळ भारतातला 1 by 1 हजारो जण आता बसले असं आपण भोवताना बसायचं आणि दोघांना सोडायचा, अशी कुस्ती याला म्हणतात। अनादिकालापासून चाललेला खेळ म्हणजे कुस्ती। काय दाखवायचं तर मध्ये दाखव, कुठे गल्लीत एकमेकावर रट्टेवर करून चालत नाही आहे, हिचं काय असेल ते दाखवायचं, तर याची कुस्ती नाव आहे। ज्यानं सराव केला तेजस शिंगारे सलगरनं पट काढला होता, पण घाम आला तिथं डुबून पाठीवर गेला। आता घोट्टा लावायची पोझिशन त्या तेजस शिंगारेचं। असं मैदान, असे प्रेक्षक, असे पंच, असे पाहुणे 2025 शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती माध्यमातून नांदणी मुक्कामी शिवाजी चौकामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिणी शपथ घेतली 13व्या वर्षांनी। आणि परत हो काही शास्त्र नाही, पण वडाय गेला कुठेही नाही, फक्त लाख जमान घेतला जे व्हायचे झालं देशात आणि कुस्तीमध्ये बस खाली सूरज माती घालायला कोणता पाठवा, युवराज माती घालायला जरा त्रास होतोय मामा। सेकंद मगाशी सांगितलं मिनिटामध्ये जमा झालेला आहे पुढे पाय प्रत्येक सेकंद, म्हणून सांगितलं वेळ कोणासाठी थांबत नाही। याला म्हणतात थेमे डावाची पकड, पण ती सोडून परत आता ध्यान धरून काय करतोय बघूया। परत पाठीवर आला आणि आहे ती पोझिशन आहे ती, पण तेजस कुस्ती निकाल झाली पाहिजे बरं का। 5 मिनिटात नंतर टायमिंग द्या, पॉइंटरला चालणार नाही। त्या 5 मिनिटात काय तर कुस्तीचं सोनं करायचं, दोघांना सूचना, केवळ एकाला मी निवेदन तर इथे बघा मित्रांनो, सलगर पैलवान अक्षय तृतीया निमित्त
शिवाजी महाराज चौकांच्या आमच्यापेक्षा जास्त घाम अनेक पैलवानांना नाही तो, पण तरी त्यातनं कुस्त्या करतात. जंगी कुस्त्या आणि बघायचं असलं तर आणि बघायचं महापौर केसरीचा व्हिडिओ कोल्हापूर बाबत संतोष बरोबर झालेला. खासबागला मामांचा व्हिडिओ बघा. पावसात कुस्ती झाल्याने महापौर केसरले संतोष गौड पुण्याचा पैलवान त्याच्याबरोबर फायनलला झाली. पाऊस येत होता. संतोष गौड येतो नसला तर त्याच्याबरोबर लग्नात विजय मिळवला. काढ झाला घोमध्ये जोरात. हलगी वाजताना जोश डाव झाला असता. जोश भरतो बघा पैलवानाच्या. हलगीचा आवाज घुमा लागलाय. सगळ्यांच्या अंगाने जोश मारायला लागला. हलगीच्या आवाजाने कॅन्डरंग कचरंग कॅन्डरंग कचरंग. कारण पुढच्या वर्षी वर्गणी तुमच्याकडे आल्यावर म्हणाल ते परलाटा कुस्त्या सोडवतो वर्गणी मागू नका म्हणून. ती बघा थांबवायला लागले मित्रांनो. आता बघूया दुसरे पैलवान कोण येतात. एक पैलवान आलाय तिकडे. पैलवान आले तर बघा. आणि त्या पैलवानाच्या खांद्याला काय जरा आणि माननीय लांबले कुस्तीच्या मैदानात आता यायला लागलेत बघा. नानी बँकेचे चेअरमन लंके साहेब आणि या आता दोन पैलवानांच्या मध्ये कुस्त्या लावतील. म्हणून त्या अंकुश पदाला पंच म्हणून पाठवले. आता ह्या दोन पैलवानांच्यात कुस्त्या चालू होतील. बघूया कुस्तीचा डाव. बघा मित्रांनो, हात ट्रॅक्टरनं मैदानातली थोडी माती गड्डे झाल्यावर त्या हँड ट्रॅक्टरनं माती उघडत्या बघा जरा. हा ट्रॅक्टर किंवा जो शेतात आपण धानाच्या मशागतीसाठी वापरतो. माती थोडी जी गड्डे झालेली असते ती मऊ द्या. आणि तिकडे हलगी वाजा कॅन्डरंग वाजवायला लागल्यात. आणि हलगीच्या आवाजानं अंगात जोश भरला जातोय. तर मित्रांनो, प्रत्येक वर्षी आमच्या नांदणी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ यांच्या वतीने अक्षय तृतीयेच्या निमित्ताने वर्षाला कुस्त्या भरवल्या जातात. आणि नांदणी हे गाव एक पंचतारिकीत गाव आहे, नावाजलेलं गाव आहे. आमच्या नांदणी गावामध्ये जुन्या भरपूर गोष्टी आहेत. आणि आता कुस्त्या चालू झाल्यात. तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. आता शेड्डू ठोकून सलामी दिल्या. तर दोन पैलवान बघा चालू झाले. आणि इकडे बघा हे सगळे प्रेक्षक बसल्यात. दोन्ही पोरं कवळे मुलगे उज्ज्वलमुख आहे, होणारी पोर आहे. सतर्कपंच अंकुश पसारे आणि नवजर काढायचा प्रयत्न. नवजरला हात धरायचा.
विश्वजित आणि नवदल काढायचा प्रयत्न आणि खालून उठायचा आटोकाट प्रयत्न प्रसादचा श्यामाचा टाळ्या टाळ्या मजा आल्या बघा मित्रांनो. चला पैलवानांनो डाव दाखवा डाव दाखवा. तुमचा डाव बसायला पब्लिक बसले, डाव बघायसाठी बसले पब्लिक. एवढं बघा जरा शिट्ट्या बिट्या वाजल्यासारखं डाव दाखवा. अशी कुस्ती जे काय आहे ते सत्य तुमच्या समोर आहे म्हणून आपण मनापासून बघताय. राणा हरुले यांच्याकडून 3051 रुपयाचं देणगी आमच्या मंडळाला मिळाले. खरोखर शिवाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष प्रल्हाद आंबे आणि त्यांचे सहकारी उपाध्यक्ष हे 50व्या वर्षात आपण पदार्पण करणार आहात. पुढील वर्षी तर आम्हाला या कमिटीने इथं आल्यावर सांगितलं की पुढच्या वर्षी नागरी मतदान कारण औचित्य 51 वर्षाचं तरुण मंडळाचं पदार्पण आहे. असा अध्यक्ष प्रल्हाद आंबे बरोबर आहे का? आपण जर आपल्याला जरा सांगितलं तर बरं आहे. अध्यक्ष प्रल्हाद आंबे आणि या सर्व त्यांचे सहकारी त्यांनी इथं मोठा उपस्थित. पुढच्या वर्षी जागा इथं असणार नाही आहे. गावाच्या बाहेर कुठेतरी मोठ्या पटांगणामध्ये मैदान होणार आहे. चारी बाजूला जाळी असणार आहे. मोठे मोठे पैलवान आपल्याला वस्तांमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि प्रसाद विरुद्ध महाराष्ट्र केसरी आणि रत्नाकर हिंद केसरी दिनानाथीय 1964 आणि 65 डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर, 1967 महाकेसरी रस्तमेंद हरिमामा बिराजदार, त्याचबरोबर 1984 महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, 19 इस्माईल शेख शाहूपुरीचे असे अनेक महानमंडळ दंगाल त्यात आणि परत मधी 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 सावधपणा महत्वाचा आहे. आकारात छोटा आहे पण बंदिस्त आहे, चांगला आहे. माती घुसणार होत नाही किंवा आकाशात पडत नाही. त्याने केलेली जिद्द धडपड आणि बऱ्याच वर्षाची तपश्चर्या. तप म्हणजे 10 वर्षाला एक तप म्हणतात. 10 वर्ष घासावं लागतंय. 15 16 20 वर्ष पोरं गाव सोडून तालीम करतात. त्यावेळी मोठी होतात. 20 वर्ष घराकडे येत नाही त्यावेळी पैलवान होतात. म्हणून पैलवान आपाप तयार होत नाही किंवा आपाशात पडत नाही. त्यांनी केली जिद्द धडपड आणि बऱ्याच वर्षाची तपश्चर्या. या तपश्चर्या वा शाबास. मागं चढायचं नाही आहे, मागं ढकलायचं नाही आहे. पैलवान काय डाव दाखवण्यात झाल्यात. पब्लिक सगळं एकदम शांत बसलंय. तर पैलवानांनी असा काय तर खेळ दाखवा. प्रत्येक मैदानाला मामा हजर असतो. पैलवानांनी कुस्ती दाखवावी आणि प्रेक्षकांच्या टाळ्या घ्याव्यात. प्रेक्षकांच्या जोश भरायचं काम हे पैलवानांचं आहे. आणि हलगी वाजायला हलगी वाजायला लागली बाकी मात्र अंगात जोश भरतोय प्रेक्षकांच्या सगळ्या. मजाव प्रेक्षक सुद्धा बघा हलगी वाजायला लागल्या कसे जोश भरतोय. दोन्ही पैलवानांचा अंग तापले बघा. घाम सुटलाय. कुस्तीतलं डाव एकमेकांना दाखवायला लागले. आता बघूया कुठला पैलवान बाजी मारतोय आणि शेड्डू ठोकतोय, कुणाचा विजय होतोय बघूया. उशीर झालं ही कुस्ती रंगल्या मित्रांनो. तर पैलवानांनी खेळ दाखवावा अशी पब्लिकची इच्छा आहे. पैलवानांनी खेळ दाखवावी याची पब्लिकची इच्छा आहे. औरांची सगळी ही सगळी एकाच रेंज मध्ये बघा सगळी आणि परत एकेरी पडायला लागला पण हात मित्रायला लागलेले आहे. शाबास आहे, शाबाश शाबास आहे पट्टे. वा शाबाश वा वा शाबाश वर 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 वा 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 टाळ्या 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 टाळ्या
की टाळावं, हा. आत्ता टाळलं तर टाळा करायचं बघणारं तेवढं तर आपल्याला त्यांना प्रोत्साहन द्या. तेवढं सोपं नाही राहू वा का माती फोड झाला अनेक कोणतं जावा फोडते हात नेसता लागले काहीही घडू शकतं पापण्या मिटवू नका आनंदाला वंचित रहा बाळू भैरवाल बाळासाहेब आव्हाड यांचा पट्टा बीडला सराव करतो तर थोडा उंचीनं जवळ असणारा श्रीमंत भोसले व्यंकोबा ताली त्याचे तर गुरु आता तुमच्याशी रोज विधान ताबा घेतला श्रीमंत भोसलेनं बाळू भैरवलावर काही घडू शकतं आता बाळू भैरवलाल विरुद्ध श्रीमंत भोसले असे कुस्तीला सुरुवात झालेली आहे पंच म्हणून अक्षय दरेकर एशियन चॅम्पियन यानं भारताचं प्रतिनिधित्व करून गेले चीन मुक्त आणि भारताचा झेंडा लावला असा अक्षय दरेकर तिथं आपल्या तिथं हल्ला परतवण्याला बाळू भैरवनं हा श्रीमंत भोसले जवळजवळ 25 ते 50 हजारची जोड केवळ या नांगणीच्या कमिटीच्या शब्दा खातर मामा ही जोड देतात 1000 आणि 500 रुपये देऊन ही कुस्ती बघायला